हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 20, 21, 22 आणि 23, भाग 1. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखम् अत्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्या दुःखसंयोग वियोगं योगसन्नितं. भाषांतर. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की भगवंत सांगतात की मनाला कशा प्रकारे नियंत्रित करावं, आणि येथे भगवंत अशा मनाला नियंत्रित केलेल्या योग्याची मानसिक स्थिती कशी असते, म्हणजे त्याला हळूहळू सर्वच गोष्टी, अगदी आयुष्याचं परमध्येयही कसं स्पष्ट होतं आणि मग तो कसा योगामध्ये पूर्णपणे स्थित होऊन परमानंद मिळवतो याबद्दल सांगत आहेत. तर प्रेक्षक हो, आपण सर्वच जण सुखाच्या शोधात आहोत, परंतु आपल्याला खरंच सुख काय आहे हे माहीत नाही. जगात सुखाच्या कल्पनेसंबंधी खूप काही सांगितलं जातं, परंतु आपणास फारच कमी लोक सुखी मिळतात. याचं कारण म्हणजे फारच कमी थोड्या लोकांना खऱ्या सुखाचा स्तर क्षणभंगूर वस्तूंच्या पलीकडे आहे याची कल्पना असते. कारण प्रेक्षक हो, या भौतिक संसारामध्ये मिळतं ते सुख परमसुख नाही. आपण जाणतोच की त्यासाठी मनुष्य सतत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. त्यासाठी कोणी अमेरिकेला जातो, तर कोणी गोव्याला फिरून येतो, इकडे जातो तिकडे जातो, वेगवेगळ्या सुखवस्तू खरेदी करतो, त्यामध्ये त्याला सुख मिळतंही. परंतु हे तर आपण सगळेच मान्य करू की ते मिळालेलं सुख शाश्वत नसतं. मग शाश्वत सुख मिळतं तरी कुठे, ते असतं तरी कुठे? ते असतं भगवंतांमध्येच, कारण भगवान श्रीकृष्णच परम आनंदाचे स्रोत आहेत. आणि ते मिळतं कुठं, तर आपल्या अंतःकरणामध्येच. त्यासाठी मनुष्यानं अंतर्मुखी होण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आत्मा आहोत, शरीर नाही हे जाणण्याची आणि आत्म्याची काळजी घेण्याची गरज आहे. का? उदाहरणार्थ, आपण पोपटासाठी एखादा सोन्याचा पिंजरा आणला आणि आपण रोज त्या पिंजऱ्याला चमकत राहिलो, परंतु त्या पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या पोपटाकडे दुर्लक्ष केलं तर तो पोपट मरून जाईल, बरोबर? मग तो रिकामा पिंजरा चांगला तरी दिसेल का? बरोबर आहे. त्याचप्रमाणे केवळ शरीरासाठी न जगता आपण आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठीही जगलं पाहिजे. त्याचकरिता आत्म्याला त्याचा आहार पुरवणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठं आपण खऱ्या अर्थानं आनंदी होऊ. प्रेक्षक हो, जेव्हा मनुष्याचं मन नियंत्रणात येतं ना, तेव्हाच त्याला खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणजे तेव्हाही त्याच्या इच्छा संपलेल्या असतात असं नाही, तर त्याला आत्म्याच्या उद्धाराकरता त्याचं मन प्रयत्नपूर्वक भौतिक इच्छांकडे नाही तर भगवंतांच्या सेवा करण्याच्या इच्छेकडे वळवलेलं असतं. त्याचं मन भगवंतांकडे धावत असतं. अशा प्रकारे योगाभ्यासाद्वारे मनुष्याचं मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होतं तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असं म्हणतात. अशा प्रकारे नियंत्रित झालेल्या मनाद्वारे भगवंतांचा अनुभव घेऊन तो स्वतःमध्ये संतुष्ट होतो, परम आनंद मिळवतो.
उदाहरणार्थ ध्रुव महाराज, केवळ 5 वर्षांच्या ध्रुव बाळानं तपश्चर्येद्वारे पूर्णत्व प्राप्त करून भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. तेव्हा त्यांना भगवंतांद्वारे हवे ते वरदान देऊ करण्यात आलं. तथापि ध्रुव बाळ म्हणतात, मला आता कोणतंही वरदान नको, कारण भगवंतांचं दर्शन घेण्याचं वरदान मला मिळालेलं असल्यामुळं मी पूर्णपणे तृप्त झालेलो आहे. हेच जीवनाचं पूर्णत्व आहे. मनुष्याला जेव्हा भगवंतांचा साक्षात्कार आणि प्रत्यक्ष दर्शन घडतं तेव्हा आपल्याला सर्वोत्तम गोष्ट प्राप्त झालेली आहे असं त्याला निश्चितच वाटतं. मनुष्यास भगवत प्रेमाची उच्च गोडी प्राप्त झाल्यावर त्याची भावना भगवंतांवरच दृढपणे स्थिर होते. भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर तो कोणत्याही भौतिक गोष्टीकडे आकर्षित होत नाही आणि मग तो भगवंतांच्या आराधनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. मग त्याला भगवत भक्तीमध्ये सर्वोत्तम रस प्राप्त होतो. तेव्हा हा भौतिक संसार फिका वाटू लागतो. उदाहरणार्थ, जर आपण पाकामध्ये भिजलेला मोठा रसरशीत रसगुल्ला खाल्ला आणि त्यावर साखर घातलेला चहा किंवा साखर घातलेलं दूध घेतलं तर ते फिकं लागतं, बरोबर का? कारण त्याहीपेक्षा जास्त गोड मधुर पदार्थ आपण अगोदरच खाल्लेला असतो म्हणून. त्याचप्रमाणे भक्तियोगामध्ये इतका आनंद मिळतो की त्यापुढे हा संसार फिका रसरहित आहे याचा त्या भक्तियोग्याला साक्षात्कार होतो. आणि मग अशा भगवंतांच्या चरणकमळांची सतत सेवा करणाऱ्याला इतर कोणतीही वस्तू प्राप्त करावयाची इच्छा राहत नाही. हाच भक्तिमय सेवेचा सर्वोच्च स्तर होय, ज्याद्वारे जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव होते. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. कारण तेव्हा आपण स्वतःच्या स्वरूपामध्ये म्हणजे भक्ताच्या, भगवंतांच्या, सेवकाच्या स्वरूपामध्ये स्थित झालेला असतो. अशा प्रकारे जेव्हा मनुष्याचं चित्त अंतर्मुखी होतं आणि त्याचं हृदय शुद्ध होतं, तो शांत होतो, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची भौतिक इच्छा राहत नाही. कारण शांती मिळवण्याची इच्छा असेल तर अगोदर इच्छांना शांत करावं लागतं आणि तेच भक्तियोगी करत असल्यामुळे तो त्या अत्यानंदमय अवस्थेत स्थित होतो. उदाहरणार्थ, समजा प्रणाली नावाची एक मुलगी प्रणव नावाच्या एखाद्या मुलाबरोबर नात्यामध्ये असेल आणि प्रणव मात्र प्रणालीला सारखं दुर्लक्षित करत असेल तर ती विचार करते की तिच्या स्वतःमध्येच काहीतरी समस्या आहेत, तिच्याकडूनच काहीतरी चूक झालेली असेल. यालाच म्हणतात सेल्फ डाऊट, म्हणजेच स्वतःबद्दलच शंका घेणं, जी त्या मनुष्याला आतून तोडत असते. नात्यांमध्ये असूनही तो आनंदी नसतो. या उदाहरणामध्ये तिनं तिचा आनंद त्याच्या हातात दिलेला आहे. आता येथे गरज असते स्वतःच्या मनाला नियंत्रित करण्याची. त्यासाठीच आहे योग, अर्थात कलियोगासाठी भक्तियोग. तर जर मनुष्यानं योगाद्वारे त्याच्या मनाला शांत केलं, त्याच्या भावनांना नियंत्रित केलं, थोडा संयम राखला तर त्याला समजतं, त्याला स्पष्टता येते की समस्या त्याच्यामध्ये नाही तर समस्या त्या समोरच्या मनुष्यामध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये आहे. हे समजल्यावर तो मनुष्य स्पष्टतेने विचारही करू शकतो आणि मग त्याच्या स्वतःबद्दलच्या शंकाही निघून जातात. तो आतून सुस्पष्ट होतो. म्हणून भगवंत सांगतात की जेव्हा मनुष्य योगाद्वारे आणि एकाग्रतेने मनाला शांत करतो तेव्हा त्याला स्वतःबद्दल वाटणाऱ्या शंका नष्ट होतात. म्हणजे काय तर आपण जगू शकू यासाठी आपल्या खोट्या व्यक्तिमत्वाला मारावं लागतं आणि मग आतून एक नवीन शक्ती, शांती जागृत होते. हे भक्तियोगाद्वारेच साध्य होतं. म्हणजे मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये स्थित होतो तेव्हाच त्याला त्याची खरी ओळख पटते की तो भगवंतांचा अंश आहे. मग त्याला त्याच्या शक्तीचा, जीवनातील ध्येयाचा अंदाज येतो आणि मग त्याला मिळतं ते खरं समाधान. समाधान या भौतिक जगातील स्वतःची तात्पुरती ओळख तयार करण्यानं नाही तर स्वतःला स्वरूपतः ओळखल्यानं, म्हणजे आपण हे शरीर नाही तर भगवंतांचा अंश आहोत, आत्मा आहोत हे ओळखल्यानं मिळतं. नाही तर आपणही लहानपणी वेगवेगळे खेळण्यांशी खेळलेलोच की, आणि आजही आपण सगळेच जण आपल्या मनानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या इच्छांमध्ये गुंतलेलो आहोत. एकातून आनंद मिळत नाही म्हणून दुसऱ्यातून, तेथूनही आनंद मिळत नाही म्हणून तिसऱ्यातून आनंद मिळविण्यासाठी आपण इच्छांच्या जाळ्यामध्ये गुंतत जातो. या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला कधी ना कधीतरी त्याच्याजवळ आत्ता असलेला मोबाईल, गाडी, बंगला, आजूबाजूचं वातावरण, कपडे, नातेवाईक
प्रत्येक गोष्ट बोर होते. म्हणून भगवंत सांगतात की या तात्पुरत्या आनंदाला सोडा आणि अनंत काळासाठी, शाश्वत काळासाठी आनंदी व्हा. हे तेच सांगू शकतात, कारण तेच समस्त आनंदाचे स्रोत आहेत. म्हणून भगवंतांवरच मन स्थिर केल्यानं आपल्याला परम आनंदाची प्राप्ती होते. दुसरा कोणताही मार्ग नाही. भक्तियोगाद्वारे अतिशय सहजपणे आपण हे प्राप्त करू शकतो. त्यासाठीच आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. त्यातूनच आपलं शुद्धीकरण होतं, कारण वास्तविक सुखाची अनुभूती दिव्य इंद्रियांद्वारेच होऊ शकते. परंतु जोपर्यंत मनुष्याचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत त्याची दिव्य इंद्रिये प्रकट होत नाहीत. म्हणून इंद्रियांचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यानं कृष्ण भावनेचा स्वीकार करून इंद्रियांना भगवत सेवेमध्ये नियुक्त केलं पाहिजे. कारण भौतिक इंद्रियांनी आपण परमानंद मिळवू शकत नाही. भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला यांना अनुभवू शकत नाही. त्यासाठी आपण अंतःकरणापासून प्रयत्न केले पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपण आपल्या आर्थिक वाढीमध्ये गुंतवलेल्या प्रयत्नांच्या काही अंशानं, म्हणजे थोडेसे प्रयत्न आपल्या आध्यात्मिक वाढीमध्ये गुंतवले तर आपला आनंद अनेक पटीने वाढेल. कारण आपण जे सर्वात जास्त मौल्यवान मानतो ते बहुतेकदा आपला मौल्यवान खजिना नसतो. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण भगवंतांचे दास आहोत आणि भगवंत कृपा करून आपल्याला त्यांच्या सेवा करण्याच्या संधीही देत आहेत. त्या संधीचं सोनं केल्यावरच आपलं हृदय शुद्ध होतं. तेव्हाच कुठं आपण तो परम आनंद मिळवू शकतो. उदाहरणार्थ, भरताला अयोध्येचं राज्य मिळत होतं ना, परंतु ते त्याला श्रीरामांच्या सेवेमधून मिळणाऱ्या दिव्य आनंदापुढे तुच्छ होतं. अशी अंतर्दृष्टीच आपला दृष्टिकोन बदलू शकते आणि भगवान ऋषिकेशांच्या सेवेत आपली इंद्रिये युक्त केल्यानं आपल्याला खोलवर शाश्वत अमर्याद दिव्य आनंद मिळवून देऊ शकते. म्हणून एकदा का मनुष्य भगवत भक्तीमध्ये स्थित झाला की मग तो या सत्यापासून कधीच ढळत नाही, भौतिकतेकडे आकर्षित होत नाही. कारण भौतिक जगामध्ये ते शाश्वत सुख उपलब्धच नाही. ते कसं आणि आपण ते शाश्वत सुख कसं मिळवू शकतो यावर आपण याच 4 श्लोकांवर चर्चा करताना पुढील भागात पाहू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत हे जाणलं पाहिजे आणि आपल्या आत्म्याची काळजी घेतली पाहिजे. खरंच सुख कुठं आहे हे ओळखूयात आणि ते मिळवण्यासाठी आपल्या स्वरूप स्थितीला ओळखून त्याप्रमाणे आचरण करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.